तर या ठिकाणी दाखल झालेले आहेत रोहित दादा आपल्यासोबत आहेत। मोर्चाच्या ठिकाणी ते सहभागी झालेले आहेत आणि काही वेळातच या मोर्चाला सुरुवात। दादा काय सांगाल, आज जो नाशिकमधून जो मोर्चा काढला एकतर आत्ताशिक सुरुवात झालेली आहे। इथे हे जे सगळ्यात मोठं नाशिकचं ग्राउंड आहे ते सुद्धा पुरणार नाही अशी परिस्थिती होणार आहे। स्व इच्छेने लोक इथे येत आहेत, मोठ्या संख्येने इथे येत आहेत। त्या लोकांना अडचणीच इतक्या आहेत की त्या अडचणी सरकारकडनं सुटल्या जात नाहीत। हे जे काही सरकार आहे ते खोटं बोलणारं सरकार आहे। हे सरकार सत्तेत येत असताना प्रभू श्रीरामाचं नाव घेते, पण प्रभू श्रीरामाने आपल्या सर्वांना काय सांगितलंय की जे काही वचन दिलं असतं ते पूर्ण करायचं। इलेक्शनच्या आधी तुम्ही वचन दिलं होतं कर्जमाफी करणार, केली का कर्जमाफी? भावांतर योजना आणली का भावांतर योजना? लाडक्या बहिणींना 2100 रुपये करणार का? आता हे काय सरकार म्हणते योग्य वेळेस आम्ही करू। दिवसाला 8 आत्महत्या होत आहेत, यांचं योग्य वेळ का 29 होणार आहे का? तोपर्यंत 14,000 शेतकरी जे आत्महत्या करतील त्याला जबाबदार कोण असणार? त्यामुळे हे सरकार फसवं सरकार आहे, हे पॉकेटमार सरकार आहे। यांनी GST मध्ये पाकिट मारलं, हे जे हमीभाव शेतकऱ्याला दिला नाही त्यात पाकिट मारलं, नोकऱ्यांच्या बाबतीत पाकिट मारलं। म्हणजे हे पाकिटमार सरकार आहे, याला उत्तर हे रस्त्यावर उतरल्याशिवाय आपल्याला मिळणार नाही। म्हणून इथं नाशिकमध्ये ऐतिहासिक सभा आणि ऐतिहासिक मोर्चा पवार साहेबांच्या आणि शशिकांत शिंदे साहेब जे अध्यक्ष आहेत आमचे यांच्या मार्गदर्शनाखाली होईल। नाशिकमधून जो आक्रोश सुरू केलाय तो संपूर्ण राज्यामध्ये यापुढे होणार आहे? हा वाढतच जाईल असा अंदाज आहे की पुढच्या वेळेस छत्रपती संभाजीनगर इथे आपण आक्रोश मोर्चा काढणार आहोत आणि लोक तिथं सुद्धा चांगला प्रतिसाद देतील। मग पश्चिम महाराष्ट्रात होईल, मग विदर्भामध्ये होईल, मग कोकणात होईल। अशा पद्धतीने जिथून कुठून लोक तयार आहेत रस्त्यावर उतरायला आणि आज आपण बघितलं तर सगळीकडेच ते तयार आहेत। त्यामुळे मोठ्या संख्येने हे आक्रोश मोर्चे होतच राहतील। कांद्याचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण होतोय, या सरकारकडून या संदर्भात काय अपयशी ठरतं या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी? कांद्याचे भाव पडले नाहीत, ते पाडले गेलेत। ते कुणी पाडलेत? हे सरकारने पाडलेत। आता 3 लाख टन तुम्ही कांदा कुठं विकणार आहात? जिथं पिकवला जातो तिथे विकणार आहात। तुम्ही 16 रुपयाला कांदा घेतला आणि 24 रुपयाला तुम्ही विकताय आणि आज जो भाव 24-25 रुपयाला गेला होता तो 10 रुपयाला आलेला आहे। पूर्णपणे हे सरकार जबाबदार आहे आणि सरकार मुद्दामून ह्या गोष्टी करत आहेत। त्यांचं असं मत आहे की शेतकऱ्याला कुठेही न्याय मिळाला नाही पाहिजे। शेतकऱ्याचा गरिबाचा वापर हा फक्त मतदानाच्या वेळेसच करायचा, पैसे देऊन मतदान घ्यायचं, विषय संपवायचं आणि 5 वर्ष शेतकऱ्याला आणि या कष्टकऱ्याला कसं जगायचं असा प्रश्न जो पडला त्याला उत्तर आहे का या मेवा भाऊकडे, असा आमचा प्रश्न आहे। निश्चितपणे नाशिकमधून हा आक्रोश आता सुरू झालेला आहे आणि सरकार जे आहे ते शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून अपयशी ठरल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे। कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक।